जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती तीव्र आहे आणि त्या दुष्काळाच्या तीव्रतेमुळं सर्वसामान्य शेतकरी जो बागायतदार आहे त्यांच्या फळबागा जळू लागल्या आहेत. काही जळून त्यांना काढून टाकण्याची वेळ आलेली आहे आणि प्रशासनाला याबाबत आम्ही वारंवार विनंती केल्यामुळं माननीय जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेबांनी त्या बाबतीमध्ये कृषी विभागाला तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आव्हान लेखी स्वरूपात दिलेले आहे आणि त्यानुसार कृषी विभागाचे माननीय उपविभागीय अधिकारी रोडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की आमचे लोक गावोगाव जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याची नोंद घेत आहेत आणि परिस्थिती वाईट आहे. काहीला झाडं जगवण्यासाठी मल्चिंग करण्याची गरज आहे, काहीला आच्छादन करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं प्रशासन कामाला लागलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे की आपला मुलगा मरतोय हे दिसत असताना सुद्धा त्यांना त्याची जाणीव होत असताना सुद्धा ते काही करू शकत नाही. म्हणून शासनाने त्यांना किमान हेक्टरी 2 लाख रुपये मदत द्यावी. शासन जरी मदत दिलेली असली तरी ती मदत तोकडी आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 2 लाख रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना द्यावं आणि तातडीने ते खरीपाच्या पेरणीला कसे कामाला येतील या दृष्टीने कारवाई करावी अशी अपेक्षा साधारण पालकमंत्री साहेब, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून आहे. तसंच देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांनीसुद्धा या प्रकरणी तातडीनं येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे.